आज 31 जानेवारी 2026 माघ शुक्ल चतुर्दशीचा हा सायंकाळचा प्रहर आहे. अशा वेळेला आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष प्रेमी या ज्योतिषशास्त्रीय अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित झालेले आहोत. या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. अशाच वेळेला या अतिशय शुद्ध आणि विशेष माघ मासामध्ये उद्याचा जो दिवस आहे हा माघ पौर्णिमे आणि त्याच निमित्ताने रविवारचा रविपुष्य योग या निमित्ताने आपण सर्व ज्योतिषप्रेमी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्ञानसूर्याच्या मार्गदर्शनाच्या प्रभेने आपली सुद्धा एक झळाळी निर्माण करत आहोत, आपलं सुद्धा एक तेजस्विता निर्माण करत आहोत, असे आपले ऋषितुर्य तुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना माझा त्रिवार नमस्कार. आणि अशाच वेळेला आपण या वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करूया. त्यासाठी एकाग्र होऊन स्थिर होऊया आणि या प्रार्थनेमध्ये लक्ष देऊया. ओम आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्तु दिने दिने आयु प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते. ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. ॐ मित्राय नमः. ॐ रवये नमः. ॐ सूर्याय नमः. ॐ हिरण्यगर्भाय नमः. ॐ भास्कराय नमः. ॐ श्री सवित्रसूर्यनारायणाय नमः. सूर्यनारायण भगवान की जय. धन्यवाद. नमस्कार. हा कोण? हा बोला साहेब. हा सर, मी बोलतोय विवेकानंद क्षीरसागर. थोडं भजन बोला 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 ना बोला. नारायणा हरिनारायणा नारायणा हरिनारायणा गोविंद गोपाल पद्मनाभायना गोविंद गोपाल पद्मनाभायना नारायणा हरिनारायणा नारायणा हरिनारायणा गोविंद गोपाल मधुसूदना गोविंद गोपाल मधुसूदना नारायणा हरिनारायणा नारायणा हरिनारायणा गोविंद गोपाल सत्यनारायणा गोविंद गोपाल सत्यनारायणा नारायणा हरिनारायणा नारायणा हरिनारायणा. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, स्वागत करा तुम्ही. हो सर. नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना माझा साष्टांग दंडवत आणि नमस्कार आणि त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर कुबल मॅडमचंही स्वागत.
आणि शास्त्रीच्या वर्गासाठी जमलेल्या सर्व माझ्या सहकारी विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज कुबल मॅडम आपल्या शास्त्रीच्या वर्गाचा पुढचा भाग आपल्याला शिकवणार आहेत, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद, सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम सुरू करा. होय होय करते. तर अगोदर आपण आपल्या तृप्ती मॅडमचं स्वागत करूया, त्यांनी स्वागत केलं म्हणून. आणि हे दोघांनी पण छान प्रार्थना आणि त्यांनी काय ते छोटंसं भजन म्हटलं क्षीरसागर सरांनी. आणि या दोघांचं पण म्हणजे खूप अभिनंदन आणि स्वागत आहे. आणि सर आता आता आम्ही तुमचं स्वागत करते. आपले अभिषेक एस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा गुरुतुल्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना माझा आणि आपण इथं उपस्थित सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण हे म्हणजे पंचांगची सिरीज सुरू केली आहे. तर त्याच्यात आपलं तिथी झालंय, वार झालंय, करण झालं, योग पण झालं आणि नक्षत्रांच्या बद्दल म्हणजे मेन माहिती झाली. आता आपण एक्झॅक्ट 27 नक्षत्र म्हणजे अश्विनीपासून आज सुरू करूया. मी स्लो जाते, पण हे कसं खूप थेरॉटिकल आहे, म्हणजे आपल्याला बराच वेळ लागतोय, पण तरी सुद्धा मी शक्यतो पटपट लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी खूप भरभर नाही जाणार, स्लोच जाते, पण तरी सुद्धा म्हणजे आपलं जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं चांगलं ना. तर सुरू करूया आता. तर आजचं आपण म्हणजे हे 27 नक्षत्रांपैकी पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. तर तुम्ही थोडे थोडे पॉइंट लिहा, अगदी सगळं नाही. खरं तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला सगळं माहितीच आहे, पण तरी एका ठिकाणी माहिती असावी म्हणून मी सांगते. तर हे अश्विनी नक्षत्र म्हणजे हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील पहिले नक्षत्र असून ते मेष राशीत येते. मग त्याचे स्वामी ग्रह केतू आहे आणि अश्विनी कुमार हे त्याचे प्रमुख दैवत आहे. आणि हे नक्षत्र कसं आहे, तर हे नक्षत्र शक्ती, ऊर्जा, वेग आणि नेतृत्व दर्शवते. या नक्षत्रात जन्मलेले लोक स्वतंत्र, साहसी, बुद्धिमान आणि मेहनती असतात. या जातकांना म्हणजे ज्यांचं नक्षत्र अश्विनी आहे त्यांना नवीन काम सुरू करणे आणि जलद गतीने पूर्ण करणे आवडते. तसेच ते चिकित्सा म्हणजे मेडिसिन संबंधित क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. आणि मोस्टली तुम्ही बघा ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे तर बरेच लोक म्हणजे मेडिकलच्या फील्डशी कुठल्या ना कुठल्या यांनी त्यांचा संबंध येतो. मग मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर देवता मी सांगितलं, देवता अश्विनी कुमार. तर हे अश्विनी कुमार कोण आहेत, तर हे देवांचे वैद्य आहे. म्हणून तुम्ही देवताच्या पुढे असं लिहा अश्विनी कुमार आणि कंसात लिहा देवांचे वैद्य. स्वामी ग्रह केतू. आणि मग तिथे महादशा वर्ष पण लिहून ठेवा, तुम्हाला माहितच असेल, पण हे केतूची महादशा किती 7 वर्षाची असते ना, म्हणून स्वामी ग्रह केतू पुढे महादशा 7 वर्षे असं लिहा. राशी मेष, कारण हे मेष राशीतलं म्हणजे पहिलं नक्षत्र आहे. राशी मेष. प्रतीक म्हणजे त्याचं हे काय म्हणजे कुठल्या प्राण्याशी संबंधित आहे, प्रतीक असंच लिहा. प्रतीक अश्व म्हणजे घोडा, कंसात घोडा लिहा. आणि मग हे कशाचं प्रतीक आहे म्हणजे घोडा, तर हे गती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे असं लिहा. प्रतीकच्या पुढे अश्व किंवा घोडा जे गती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. स्वभाव म्हणजे या अशा ह्या अश्विनी जातकाचा स्वभाव ऊर्जावान, साहसी, स्वतंत्र, बुद्धिमान, महत्वाकांक्षी, जलद निर्णय घेणारे आणि कृतिशील. मग या म्हणजे अश्विनी नक्षत्र असताना काय काय म्हणजे कोणते शुभ कार्य केले जातात, तर यात्रा म्हणजे यात्रेला जाणे म्हणजे प्रवास करणे असं म्हणा तुम्ही. यात्रा, कुठले पण नवीन काम सुरू करणे, खरेदी विक्री
आणि मंगल कार्य यासाठी पण हे नक्षत्र शुभ मानले जाते. तर यांचा सकारात्मक गुण कोणता आहे? तर हे लोक मेहनती आणि दृढ निश्चयी असतात आणि त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असतो. मग आपण करिअर लिहा, म्हणजे अश्विनी नक्षत्राच्या लोकांचं करिअर काय? तर डॉक्टर, अर्थशास्त्रज्ञ, पोलीस, गूढ विद्या यासारख्या क्षेत्रांमध्ये हे लोक यश मिळवू शकतात. पुन्हा बघा, करिअरमध्ये डॉक्टर, अर्थशास्त्रज्ञ, पोलीस आणि गूढ विद्या. आणि आता ना ह्यांचे आजार पण लिहा, म्हणजे अश्विनी नक्षत्राच्या संदर्भातले आजार लिहा. असं तुम्ही लिहा, असं लिहा आजार. मग उष्ण प्रकृती, वात, पित्त, कफ, म्हणजे त्रिदोष प्रकृती असं लिहा. घसा, दात, डोकेदुखी, निद्रानाश, बुद्धिभ्रष्ट, गर्भपात, पक्षाघात आणि फिट्स. म्हणजे हे होतीलच असं नाही, पण संभाव्यता आहे हे असे आजार होण्याची. आता कसं, हे अश्विनी नक्षत्र गंडमूळ नक्षत्र पण म्हटलं यांना, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं. तर हे गंडमूळ नक्षत्र असल्यामुळे काय करायचं, हे नक्षत्र गंडमूळ नक्षत्रापैकी एक आहे. त्यामुळे या नक्षत्रात जन्मलेल्यांसाठी काही विशेष पूजा, म्हणजे शांती पूजा आपण म्हणतो ना, ती जनन शांती काय, म्हणजे शांती पूजा असते हे गंडमूळ नक्षत्रासाठी. तर असं लिहा तुम्ही फक्त, विशेष शांती पूजा म्हणजे करणे महत्वाचे आहे. आणि हे नक्षत्र ऊर्जा, सुरुवात आणि गती दर्शवते. आणि या नक्षत्राचे लोक खूप उत्साही असतात, जे नेहमी पुढे जाण्यास आणि नवीन उंची गाठण्यासाठी तयार असतात. आता या नक्षत्रासाठी मंत्र लिहून घ्या तुम्ही. ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः. हा एवढा पुरेसा आहे, पण अजून 2 मला मिळालेत म्हणून मी ते पण सांगते. दुसरा आहे ओम अश्विनी भ्याम. मॅडम पहिला परत सांगा ना. ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः. दुसरा आहे ओम अश्विनी भ्याम नमः. ओम अश्विनी भ्याम नमः. आणि तिसरा आहे ओम अश्वयुगभ्याम नमः.
तिने पुन्हा सांगते. ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः, ओम अश्विनीभ्याम नमः आणि ओम अश्वयुगभ्याम नमः. म्हणजे उपासना काय काय करायची, एकतर हे मंत्र, आता समजा ज्याचं अश्विनी नक्षत्र आहे त्यांनी रोज जरी म्हटलं तरी चालेल, किंवा ऍटलिस्ट हे नक्षत्र ज्या दिवशी येतं त्या दिवशी तरी म्हणायचं, किंवा त्या अश्विनी कुमारांची म्हणजे उपासना करायची, किंवा स्कंद पुराण वाचायचं. आता एवढं शक्य नाही होणार, पण जे जे शक्य होईल ते. आणि केतू, गणपती आणि मारुती यांची आराधना करायची, आपल्या कुलदेवीची पण उपासना करायची. आणि यांनी काय करावं काय नाही, म्हणजे उपयुक्त सूचना असं लिहा तुम्ही. तर त्याच्यातली पहिली काय आहे की वातजन्य पदार्थ टाळावेत. म्हणजे ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे त्यांनी वातजन्य पदार्थ टाळावेत. मग 2 नंबरला घोड्यासंबंधी व्यवहारात यांना लाभ होतो. 3 नंबर आहे वैद्यकशास्त्र अभ्यास यांच्यासाठी उपयुक्त आहे. आराध्य वृक्ष मी मागच्या वेळेस सांगितलंय पण परत सांगते. म्हणजे आराध्य वृक्ष कुचला असं ते म्हणतात. तर ठीक आहे, तो समजा आपल्याला मिळेल नाही मिळेल, मिळतो म्हणजे तसा. किंवा त्यांनी पर्यायी पण आराध्य वृक्ष सांगितले आहेत. तर त्याच्यात पहिलं तुम्ही कुचला लिहिलं हे मेन तर झालं. मग पर्यायी आहेत आघाडा, आडुळसा आणि चंदन. कुचला, आघाडा, आडुळसा आणि चंदन. तर ह्या अश्विनी नक्षत्रावर काय करायचं, यापैकी कुठल्या पण एका झाडाची मुळी आणून म्हणजे त्याची पूजा पण करायची, किंवा ते असं ताईतात घालून म्हणजे ते गळ्यात घाला असं म्हणतात ते, किंवा जवळ ठेवा. आणि ती शांती मी म्हटलंय ना, तर म्हणजे अश्विनी नक्षत्रावर कोणाचा जन्म झाला असेल आणि पहिले म्हणजे 48 मिनिटाच्या आत, म्हणजे 48 मिनिटापर्यंत जन्म झाला असेल तर मग ती शांतीची आवश्यकता आहे. आणि त्यांनी अजून एक असं म्हणजे सांगितलंय, आपण करून बघायला काय हरकत नाही. अश्विनी नक्षत्रावर बेलाची पाने टाकून ते दूध निसंतान स्त्रीला प्यायला दिल्यास तिला संतान प्राप्ती होते. म्हणजे हे रेमेडी म्हणून तुम्हाला उपयोगी येईल म्हणून मी सांगितलं. परत सांगते. अश्विनी नक्षत्रावर बेलाची पाने टाकून ते दूध निसंतान स्त्रीला प्यायला दिल्यास तिला संतान प्राप्ती होते. आता पुढचं नक्षत्र घेऊया. भरणी नक्षत्र. हे राशी चक्रातील दुसरे नक्षत्र असून ते मेष राशीत येते. आणि या नक्षत्राची म्हणजे भरणी नक्षत्राची व्याप्ती
13°20 कला ते 26°40 कला एवढी आहे. या नक्षत्राचे स्वामी शुक्र ग्रह आहे. तुम्ही पुढे असं फक्त लिहा नक्षत्र स्वामी शुक्र ग्रह आणि देवता यम आहे. आणि हे नक्षत्र जन्म, पोषण, निर्मिती व पुनर्जन्म दाखवते. पुन्हा सांगते, भरणी नक्षत्र जन्म, पोषण, निर्मिती व पुनर्जन्म दाखवते. या नक्षत्रातील व्यक्ती महत्वाकांक्षी, मेहनती, आकर्षक आणि स्वाभिमानी असतात. या नक्षत्रातील व्यक्ती महत्वाकांक्षी, मेहनती, आकर्षक आणि स्वाभिमानी असतात. पण त्यांचा एक थोडासा म्हणजे हा गुण आहे की ते इतरांवर कसं पटकन विश्वास ठेवतात. कधी कधी इतरांवर लवकर विश्वास ठेवतात. आता खाली तुम्ही परत असं मुख्य वैशिष्ट्य त्याच्यात परत पुन्हा असं लिहा की म्हणजे स्थान म्हणजे हे कुठे असतं. तर मेष राशी 13°20 कला ते 26°40 कला म्हणजे भरणीची व्याप्ती असं. स्वामी ग्रह शुक्र, देवता यम, कंसात लिहा मृत्यू आणि न्यायाचे देवता. आपण यमांना असं म्हणतो ना, धर्मराज म्हणतो ना, मृत्यू आणि न्यायाचे देवता. प्रतीक योनी आहे आणि कंसात लिहा म्हणजे हे काय दर्शवतं तर प्रजनन आणि निर्मितीचे प्रतीक. म्हणजे याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो इथे तर पालन पोषण करणारा, नर्चरिंग आणि सपोर्टिंग असं म्हणतो ना आपण, म्हणजे पालन पोषण करणारा. तर सकारात्मक स्वभाव काय आहे यांचा म्हणजे हे यांचे मन असे मोठे असतात. तर तुम्ही असं लिहा मोठे मन असलेले म्हणजे उदार थोडक्यात, आकर्षक आणि शांत चेहरा, मोहक हास्य, स्वाभिमानी, मेहनती आणि दृढ निश्चयी. तर मी मगाशी सांगितल्या प्रमाणे नकारात्मक काय तर इतरांवर लवकर विश्वास ठेवतात, थोडेसे मत्सरी पण असतात आणि अपयशाने लवकर खचून जातात. आता ह्यांच्यासाठी व्यावसायिक क्षेत्र लिहा रक्त बँक म्हणजे ब्लड बँक,
रक्त तपासणी किंवा रक्त चाचणी, पोलीस, कस्टम अधिकारी, सिव्हिल इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर्स, इलेक्ट्रिक आणि केमिकल इंजिनियर्स पण असतात. आणि ह्यांचे आता हे लिहा आजार, म्हणजे यांना काय आजार होऊ शकतात. म्हणजे डोळ्यांना किंवा कपाळाला इजा होऊ शकते, चेहऱ्यावर सूज येऊ शकते, गुप्तरोग, हृदयरोग, कफ, ताप, सर्दी, रक्तवाहिन्यांचे विकार आणि कधी कधी हे व्यसनग्रस्त पण होऊ शकतात. तर ह्या भरणी नक्षत्रासाठी तुम्ही मंत्र लिहून घ्या. ओम यमाय नमः. आणि आराध्य वृक्ष आहे आवळा. आणि उपासना त्यांनी हीच सांगितली आहे की म्हणजे आराध्य वृक्षाची पूजा करायची आणि कुलदेवीची पण पूजा करायला सांगितली आणि लक्ष्मीनारायणांची पूजा करायची. मॅम नमस्ते. नमस्ते. आता हे भरणी नक्षत्र याचं मालक शुक्र आहे, मग यमाचं कसं कोरिलेशन केलंय? नाही, पण त्यांनी ते देवता सांगितले आहेत ना त्या. बरोबर, कर्णावर म्हणजे आपण शुक्र म्हणले की देवीचे वगैरे होतो म्हणून. नाही नाही नाही, थँक्यू. तुम्ही हे बघा ना, आपले रोज बघत नाही का पंचांग, त्याच्यात हे सगळं ऍक्च्युअली तर दिलेलंच आहे ना, म्हणजे देवता कुठल्या, स्वामी कुठले. हॅलो मॅडम, ओके. बोलू का मी एक? हा, बोला बोला. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही सुरुवातीला काय, मी आता म्हणजे 2 दिवसापूर्वीच एका पुस्तकात वाचलं म्हणून हा सांगते. हा हा. हे जे नक्षत्र आहे ना, हे पोषण, जन्म, निर्मिती आणि हो. देवता यम आहे. हम्म, त्याचे जे काही व्यवसाय आहे ना, ते हम्म. रिलेटेड टू जन्म आणि मृत्यू असे आहे. हा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शवागारामध्ये काम करणारे कर्मचारी, गायनाकोलॉजिस्ट, म्हणजे त्या पुस्तकात होतं ते सांगते मी. हो ना, हो ना, काय होतं, हरकत नाही ना मॅडम. आता मी कसं परत आलं तसेच तेवढे मी हा सांगते. हा हा, चालेल, यांना लिहून आता घेऊ दे, सांग. रिसेंटली 2 दिवस झाले मी हो वाचलं हो, म्हणून माझ्या काय हरकत लक्षातही आहे. हा. तर जे आपल्या अंतयात्रे संबंधीचं काम करणारे किंवा हम्म, म्हणजे मृत्यू संबंधी रिलेटेड जे काही काम असतं,
हो ते सगळे ते सगळे कर्मचारी याच्यामध्ये येतात. नंतर नर्सेसच्या याच्यात प्रॉमिनंट असतं. गायनाकोलॉजिस्टच्या कुंडलीमध्ये हे प्रॉमिनंट असतं. स्त्रीरोग तज्ञ आहेत. हा, होय होय. हा, हा. तुम्ही बघा, गायनाकोलॉजिस्ट मध्ये कुठे ना कुठे भरणीचा संबंध असतोच. हम्म. तर हे असं थोडंसं कोरिलेट केलं तर खूप लवकर लक्षात राहतं. होय होय. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी आता विचारलं ना यमाचा काय संबंध, म्हणून मी बोलले. हो हो, काय हरकत नाही. एक्स्ट्रा असे खूप आहेत अहो मॅडम, मोठे मोठे पुस्तक बघितले तर कितीतरी 2-2 पानं ते आपल्याला व्यवसायाचेच मिळतील, पण तरी त्यातल्या त्यात मी असे थोडेसे सांगितले, म्हणजे मला जे नाही हे नाही, ते तर घेतलं तर तुम्हाला वर्षभर नक्षत्रांनाच लागेल. हो ना, ते म्हणूनच मोठे आहे, पण खूप सरांनी असं जो प्रिसाईज करून जेवढं हे करेल. खरं तर हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता हा, हा. आपल्याला सुरुवात करायची आहे ना, म्हणजे सुरुवातीपासून नाही, सगळं सरांनी म्हटलं की यमाचा काय संबंध, म्हणून मी बोलले. हो हो, काय बाकी हरकत नाही. बाकी नाही. हा, हा. ठीक आहे, ठीक आहे. मॅडम, हे जे मंत्र तुम्ही सांगता की नाही, ते असे म्हणजे ज्याचं आहे नक्षत्र त्यांनी म्हणायचे असतात का? काही बिघडलंय, प्रॉब्लेम आहे, हो मग हो, ऐका त्यावेळेला ना, ते तसं पण चालेल ना. समजा आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला समजा कोणाचा शनी या नक्षत्रात आहे आणि तो व्यवस्थित फळ देत नाहीये, मग तुम्ही शनीचं तर करा. आणि आपण असं पण शिकलोय ना की ज्या राशीत समजा शनी बसलाय तर त्या राशी स्वामीचं पण इन ऍडिशन टू दॅट जर तुम्ही हे नक्षत्रांचं केलं तर म्हणजे अजून तुम्हाला चांगलं फळ मिळेल ना. म्हणजे नक्षत्र, राशी आणि मग तो म्हणजे जो ग्रह तुमचा बिघडलाय त्या ठिकाणी, तर असं. हा. ओके, थँक्यू. आणि ज्याचं असेल त्यांनी तर केलं तर अतिउत्तम. मग तुम्हाला त्या नक्षत्राची जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती मिळेलच ना. ओके, थँक्यू. आता तिसरं नक्षत्र घ्या, कृत्तिका. मॅडम, ह्याच्यात तुम्ही ते काय टाळावे वगैरे अगोदर अश्विनीला सांगितलं, तसं नाही सांगितलं. नाही, ते जे ज्याच्यात मिळेल ना मी तर तेच सांगणार मॅडम. सगळ्या ह्याच्यात मिळालं नाही ओके, मला तर मग नाही. म्हणजे जे मला ओके. असं वाटतंय ना की तुमच्यासाठी हे म्हणजे आहे इम्पॉर्टंट, तर मी असं थोडं थोडं पॉइंट टू पॉइंट लिहून घेतलं. आणि ते मग काही काहीच नाही मला विशेष काही असं वाटलं तर मग मी ते नाही हे करत. हा. ओके, ओके. तर आता तिसरं नक्षत्र आहे कृत्तिका. तर ह्याचं काय म्हणजे अग्नितत्वाचं आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. आणि सूर्य शासित म्हणजे सूर्य त्याचा हे आहे म्हणजे शासन करता असं म्हणूया आपण. आणि कार्तिक स्वामी म्हणजे कार्तिकेयांशी पण ते जोडलेले आहे. आणि मग या नक्षत्रातले म्हणजे जन्मलेले लोक कसे असतात, ऊर्जावान असतात. आता सूर्यच हे आहे म्हटल्यावर बघा, सूर्याचं नक्षत्र ऊर्जावान असणारच. नेतृत्व करणारे आहे, त्यागी आहेत आणि सत्याची आवड असणारे असतात. आणि हे नक्षत्र कसं मेष आणि वृषभेत विभागले तुम्हाला माहितीये. मेष ह्याचा म्हणजे पहिला चरण येतो आणि पुढचे 3 चरण वृषभ राशीत येतात. नक्षत्र देवता आहे अग्निदेव. नक्षत्र स्वामी आहे सूर्य देवता. सूर्य लिहा नुसतं. आणि त्याचं प्रतीक अग्नीची ज्वाला म्हणजे फ्लेम ऑफ फायर. या कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, ऊर्जावान, तेजस्वी, नेतृत्व करणारे, त्यागी, ध्येयवादी आणि सत्याची आवड असणारे.
व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा, तर हे लोक शक्तिशाली, आत्मविश्वासू आणि नेतृत्वाची क्षमता असलेले असतात. आणि अजून एक यांचा स्वभाव कसा असतो, आपले ध्येय गाठण्यासाठी कोणतेही अडथळे दूर करण्याची तयारी असते. आणि कसं अग्नी आहे ना, तर अग्नीत कसं आपण एखादी वस्तू टाकली की त्याचं शुद्धीकरण होतं ना, तर मग या अग्नी तत्वामुळे म्हणजे त्यांच्यात शुद्धीकरण आणि परिवर्तनाची पण शक्ती असते. म्हणजेच ते काय करतात, अनावश्यक गोष्टी सोडून देतात. आणि या लोकांना कसं सत्याची आवड असते, त्यामुळे ते काम करताना कसं करतात, विचारपूर्वक काम करतात. आणि हे दोन्ही प्रकारचे असतात, आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही असतात. आता यांचे व्यवसाय लिहा तुम्ही. मिलिटरी, पोलीस, मेडिकल, सरकारी नोकरी, कारखाना म्हणजे मोठे मोठे कारखानदार असतात, रसायनशास्त्र, इलेक्ट्रिकल इंजिनियर, आणि गूढशास्त्रज्ञ पण असतात बरं का. आता या नक्षत्रातले आजार तुम्ही लिहून घ्या. पित्त आणि उष्ण प्रकृती, नेत्रपीडा, डोळ्याला मार लागणे, हृदयासंबंधित आजार, अग्निभय असू शकतं यांना, पक्षाघात, मलेरिया, आणि विस्मृती. मलेरिया नंतर काय सांगितलं मॅम?
विस्मृती म्हणजे असं विसर पडतो ना, विस्मृती. आणि आराध्य वृक्ष आहे यांच्यासाठी औदुंबर, किंवा आपण त्याला उंबर पण म्हणतो ना. आणि ह्यांच्यासाठी मला असे काय उपाय किंवा काय उपयुक्त सूचना असं मिळालंय की समजा फारच एखाद्याला त्रास होत असेल ह्या नक्षत्रामुळे, ते बिघडलं असेल एखाद्या ग्रहाने, तर काय करायचं, एक लिंबू म्हणजे त्या व्यक्तीवरनं उतरवून म्हणजे वाहत्या नदीत असं सोडून द्यावे, असं लिहा तुम्ही. लिंबू उतरवून नदीत वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. मॅडम परत सांगा ना. लिंबू उतरवून नदीत वाहत्या पाण्यात, म्हणजे नदीत सोडायचं, वाहतं पाणी हवं ना, असं साचलेल्या पाण्यात नको. लिंबू उतरवून नदीत वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. आणि जनरली तर हा दुसरा उपाय आहे ना, हा आपण करतोच बरं का सगळ्याच ह्याला. म्हणजे दही खाऊन प्रवास करावा. आपण आपले म्हणजे मुलं पण कसे परीक्षेला वगैरे चालले असले किंवा गावाला जाताना आपण असं दही साखर त्यांच्या हातावर देतोच ना, ही म्हणजे प्रथा आपली आहेच आहे. पण त्यांनी ह्या नक्षत्रासाठी खास सांगितलंय की प्रवासाला जाताना दही खाऊन प्रवास करावा. आणि अग्नीपासून सावध राहावे. मॅम परत सांगा ना प्लीज. हा, बोलती हूँ. पहला उपाय मैंने ऐसा बोला था, लींबू, अभी हिंदी मराठी बोल सकती हूँ ना? हेलो. हो 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 मॅम, ठीक आहे, मराठीतच बोला. ओके. लिंबू उतरवून म्हणजे आपण जसं नजर काढतो ना, लिंबू उतरवून नदीत वाहत्या पाण्यात सोडावे. दही खाऊन प्रवास करावा. अग्नीपासून सावध राहावे. गायत्री जप मंत्र पण म्हटलाय त्यांनी, असं पण लिहा, गायत्री मंत्राचा जप करावा. आता त्यांच्यासाठी मंत्र लिहा, कृत्तिका नक्षत्रासाठी. ओम आग्नेय नमः. जप कोणाचं सांगितलं मॅडम? कृत्तिका नक्षत्रासाठी ना, आपलं कृत्तिका चाललंय ना. ओम आग्नेय नमः. दुसरा मंत्र आहे ओम कृत्तिकाभ्यो नमः. पुन्हा सांगते, ओम कृत्तिकाभ्यो नमः. तिसरा पण आहे ओम ह्रीम सूर्याय नमः. तिन्ही मंत्र परत सांगते, ओम आग्नेय नमः. दुसरा आहे ओम कृत्तिकाभ्यो नमः. तिसरा आहे ओम ह्रीम सूर्याय नमः.
हे कार्तिकेयांशी जोडले असं मी सुरुवातीला म्हटलं ना, तर हे तर तुम्हाला माहिती असेल ना, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला म्हणजे या नक्षत्रात कार्तिक स्वामींचं दर्शन घेणे शुभ मानले जाते. आता आपण पुढचं नक्षत्र घेऊया, रोहिणी. हे नक्षत्र चंद्राचे सर्वात आवडते नक्षत्र मानले जाते. आणि हे कशाचं प्रतीक आहे तर सौंदर्य, प्रजनन क्षमता, समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. रोहिणी नक्षत्र सौंदर्य, प्रजनन क्षमता, समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. आणि हे कसं चतुष्पाद नक्षत्र पण आहे, कारण ह्याचे चारही चरण वृषभ राशीतच येतात. मग तुम्ही असं लिहा, चतुष्पाद नक्षत्र चारही चरण वृषभ राशीत येतात. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शांत, आकर्षक आणि कलात्मक स्वभावाच्या असतात. मग स्वामी लिहा, चंद्र किंवा सोम. देवता ब्रह्मा. आणि या नक्षत्राला धन, वैभव आणि ऐश्वर्याचे सूचक पण मानले आहे. असं लिहा, धन, वैभव आणि ऐश्वर्याचे सूचक मानले जाते. हे जातक कसे असतात, सर्जनशील असतात, प्रेमळ असतात, भावनिक असतात. तर असं लिहा, सर्जनशील, प्रेमळ आणि भावनिक असतात. आणि हे रोहिणी नक्षत्र वाढ, विकास आणि विपुलतेशी पण जोडलेले आहे. असं लिहा, रोहिणी नक्षत्र वाढ, विकास आणि विपुलतेशी जोडलेले आहे. आणि तुम्हाला हे पण सगळ्यांना माहिती आहे, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म याच रोहिणी नक्षत्रात झाला होता.
आता ह्यांचे व्यवसाय लिहा. पेट्रोल, हॉटेल, डेअरी, ज्योतिषी, नाविक, फोटोग्राफी, होमिओपॅथी, मानसशास्त्रज्ञ, आणि जे लोक वधूवर मंडळ चालवतात ना ते पण म्हणजे असं दिलं यांनी इथे की ह्या नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या अंडर येतात. मॅडम शेवटचं काय सांगितलं? वधूवर सूचक मंडळ किंवा वधूवर मंडळ हा. आपण असतात ना हल्ली नाही का असं हो वधूवर. हो नाही कळलं. हा आता आजार लिहा. थंडी, ताप, पित्त, कफ, डोके, गळा, चेहरा, नेत्र, पाय, म्हणजे यांच्यात असं वेदना किंवा सूज येऊ शकते. सर्दी, मधुमेह, घटसर्प, सर्दी, मधुमेह, घटसर्प, आणि स्त्रियांच्या बाबतीत अनियमित पाळी. परत सांगते, थंडी, ताप, पित्त, कफ, डोके, गळा, नेत्र, पाय यांच्यात म्हणजे वेदना होतात किंवा त्यांना सूज येते. आणि सर्दी, मधुमेह, घटसर्प, आणि स्त्रियांच्या बाबतीत पाळीत अनियमितता किंवा अनियमित पाळी असं लिहा. आणि त्याच्यासाठी म्हणजे आराध्य वृक्ष जांभूळ म्हणजे जांभळाचं झाड असं म्हटलंय, जांभूळ असं लिहा. पर्यायी ह्याला पण आघाडा दिले म्हणजे जांभूळ किंवा आघाडा. आता मंत्र लिहा. ओम प्रजापतये नमः.
आणि दुसरा मंत्र आहे ओम रोहिण्ये नमः. ओम रोहिण्ये नमः. आणि पहिला सांगितलेला ओम प्रजापतये नमः. आता पुढचं नक्षत्र घ्या. नक्षत्र 5वं ना. बरोबर आहे. मृगशीर्ष नक्षत्र. तर हे कसं नक्षत्र दिसतं आपण योनीमध्ये बघितलंच ना. त्याचं नावच बघा मृगशीर्ष म्हणजे हरिणाच्या डोक्यासारखे दिसणारे नक्षत्र. तर हे कसं द्विपाद नक्षत्र आहे ना. तुम्हाला माहितच आहे ना सगळ्यांना की ह्याच्यात म्हणजे ह्याचे 2 चरण वृषभ राशीत येतात आणि 2 चरण मिथुन राशीत येतात. असं देवता लिहा सोम, स्वामी मंगळ. काही काही ठिकाणी त्यांनी त्याची देवता शुक्र पण म्हटले बरं का. आणि या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती कशी असते? विनयशील असते, प्रेमळ असते, संशोधक वृत्तीची असते, आणि दिसायला सुंदर आणि आकर्षक असते. विनयशील, प्रेमळ, संशोधक वृत्तीची, दिसायला सुंदर आणि आकर्षक असते. आणि याची व्याप्ती कशी आहे ते माहितच आहे तुम्हाला, त्याच्यात दिली पण तरी कुठं कुठं मला मिळालं ते सांगते. वृषभ राशीच्या 23°20 कलापासून मिथुन राशीच्या 6°40 कलापर्यंत या म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राची व्याप्ती आहे. वृषभ राशीच्या 23°20 कलापासून मिथुन राशीच्या 6°40 कलापर्यंत मृगशीर्ष नक्षत्राची व्याप्ती आहे. तर स्वभाव चतुर आहेत हे लोक, म्हणजे चतुर्ल्या, चंचल, आकर्षक, विनयशील, संशोधक, सात्विक वृत्तीचे आणि सौंदर्यप्रिय असतात. चतुर, चंचल, आकर्षक, विनयशील, संशोधक, सात्विक वृत्तीचे आणि सौंदर्यप्रिय असतात. आणि एक असं पण मला म्हणजे सापडले, तर हे मृगशीर्ष नक्षत्र असताना जर आपल्याला कोणाशी फ्रेंडशिप करायची असेल म्हणजे मैत्री आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जाते. कारण हे नक्षत्र सॉफ्ट आहे ना, मृदू नक्षत्र आहे म्हणून असल्या मैत्री आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जाते.
मृदू मृदू नक्षत्र आहे. म्हणजे ह्याच्यात गुण बघा कसे सगळे येतात. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कशा, त्यांच्याकडे चंद्राची शीतलता पण आहे, मंगळाची चपळता पण आहे आणि शुक्राचा सौंदर्य गुण पण आहे. तुम्ही असं लिहा, या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये चंद्राची शीतलता, मंगळाची चपळता आणि शुक्राचे सौंदर्य दिसून येते. आणि यांचं बोलणं कसं असतं असं लिहा, हे लोक बोलण्यात कुशल आणि इतरांना आकर्षित करणारे असतात. मृगशीर्ष नक्षत्रातले जातक बोलण्यात कुशल आणि इतरांना आकर्षित करणारे असतात. आता यांचे व्यवसाय लिहा तुम्ही. संशोधन, लेखन, वास्तू, वाहन, सौंदर्य प्रसाधने, खरेदी विक्री, शेती, प्रिंटिंग, अकाउंटंट, इंजिनिअरिंग, अकाउंट नंतर काय मॅम? इंजिनिअरिंग, बिल्डर्स, एक मिनिट सुयश, तिला सांग नाही ना रेखाजी, आजी आईचं चालू आहे, सांग पटकन जा. सांगत नाही. कुठे होते? बिल्डर्स झालं ना आपलं. हॅलो, हो 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 झालं हो. हा, टेक्सटाईल, आणि बुद्धिबळपटू पण असतात बर का या म्हणजे नक्षत्रातले जातक. आता यांचे बंद आता आजार बघूया. नाक, कान, घसा, खाज म्हणजे त्वचेचे विकार असं लिहा. खाज किंवा त्वचेचे विकार, सूज, छाती आणि खांद्यामध्ये वेदना होणे असं लिहा. छाती आणि खांद्यामध्ये वेदना, रक्ताचे विकार आणि गुप्त रोग पण होऊ शकतात. पुन्हा बघा आजार, नाक,
कान, घसा, खाज किंवा त्वचेचे विकार, सूज आणि छाती आणि खांद्यामध्ये वेदना, रक्तविकार आणि गुप्तरोग म्हणजे होण्याची शक्यता असते. आराध्य वृक्ष त्यांनी सांगितलं आहे खैर म्हणजे कात, आणि त्याच्याबरोबरच पिंपळ आणि शेवरी हे पण सांगितले. पुन्हा लिहा तुम्ही. आराध्य वृक्ष, खैर, ऑब्लिक कात, आपण पानात टाकून तो कात खातो ना, तो कात, पिंपळ आणि शेवरी. तर इथे पण थोडेसे उपाय सापडले तर ते सांगते. तर ह्या लोकांनी म्हणजे सूचना अशा त्यांना काय, तर पित्तजन्य पदार्थ टाळावे. लिहा. 1 नंबर, पित्तजन्य पदार्थ टाळावे. खैर वृक्षाची पूजा करावी किंवा या नक्षत्रावर खैर वृक्षाची मुळी आणून ती आपल्या जवळ ठेवावी. पुन्हा सांगते. खैर किंवा कात वृक्षाची पूजा करावी किंवा ज्या दिवशी हे मृग नक्षत्र असेल त्या दिवशी या खैर वृक्षाची मुळी आणून आपल्या जवळ ठेवावी. आणि हे मृग म्हणजे कसं, मंगळाचं नक्षत्र ना, तर शक्यतो मंगळवारी मृग नक्षत्र आलं मग त्यावेळेस जर तुम्ही ही म्हणजे खैर वृक्षाची मुळी आणली तर ती जास्त इफेक्टिव्ह होईल. पुढचा पर्याय आहे म्हणजे हे रेमेडियल टाईप म्हणा, काय म्हणायचं म्हणा. मंगळवारी मसूर डाळ मंदिरात ठेवा. मंगळवारी मसूर डाळ मंदिरात ठेवा. कोणत्याही मंदिरात ना? हा, देवळात कोणच्या पण चालेल ना. जनरली आपण महादेवाच्याच देवळात ठेवतो ना, बऱ्याच गोष्टी जवळ असतं म्हणून कुठे पण चालेल, असं काही नाही. आणि जमलं तर गायत्रीचा जप करायचा. मंदिरात ठेवलं तर काय? गणपती मंदिरात ठेवलं हो तर चालेल ना, चालेल. कुठल्या पण मंदिर असं त्यांनी स्पेशली काय मेन्शन केलं नाही. आणि गायत्री जप पण सांगायचं या लोकांसाठी आणि महामृत्युंजय जप पण केला तर अजून चांगलंय. पण आता समजा जप करायला लोकांना वेळ नाही तर ऍटलिस्ट आजकाल सगळीकडे आपण ऐकू शकतो ना फोनवर, ह्याच्यावर, तर ऐकला तरी चालेल. गायत्री जप आणि महामृत्युंजय जप. ह्या नक्षत्रासाठी मंत्र लिहून घ्या. पहिला मंत्र आहे ओम मृगशीर्षाय नमः. दुसरा मंत्र आहे ओम सोमाय नमः. पुन्हा बघा. ओम मृगशीर्षाय नमः आणि ओम सोमाय नमः.
आता पुढचं होईल अजून. पुढचं नक्षत्र लिहा आर्द्रा. तर आर्द्रा नक्षत्राचे स्वामी कोण आहे? राहू. आणि हे चतुष्पाद नक्षत्र आहे आणि याचे 4ही चरण मिथुन राशीत येतात. असं लिहा, चतुष्पाद नक्षत्र 4ही चरण मिथुन राशीत येतात. आणि हे साधारण हे नक्षत्र तुम्हाला माहितच आहे ना, पावसाळ्याच्या सुरुवातीला आर्द्रा नक्षत्र, मग आपण पाऊस येतो असं म्हणतो ना. आर्द्रा म्हणजे कसं, आर्द्रता, ओलावा असं, म्हणून त्याला आर्द्रा नक्षत्र किंवा ओले नक्षत्र असं पण म्हटले. तर या नक्षत्रात जन्मलेले लोक कसे असतात? बुद्धिमान, जिज्ञासू आणि संवाद साधण्यात निपुण असतात. असं लिहा, आर्द्रा नक्षत्रात जन्मलेले लोक बुद्धिमान, जिज्ञासू आणि संवाद साधण्यात निपुण असतात. पण कधी कधी यांचा स्वभाव तीव्र आणि हट्टी पण असू शकतो बरं का. असं लिहा, कधी कधी यांचा स्वभाव तीव्र आणि हट्टी पण असू शकतो. आणि याची व्याप्ती असं लिहा, म्हणजे आर्द्रा नक्षत्राची व्याप्ती मिथुन राशीमध्ये 6° 40' ते 20° पर्यंत आहे. आर्द्रा नक्षत्राची व्याप्ती मिथुन राशीमध्ये 6° 40' ते 20°00' पर्यंत आहे. म्हणजे 20° आहे असं लिहिलं तरी चालेल. स्वामी ग्रह राहू ते तर मी सांगितलंच, पण लिहा परत, स्वामी ग्रह राहू आणि नक्षत्र देवता रुद्र, म्हणजे भगवान शंकराचे रुद्र रूप रुद्र. आणि ह्याचं प्रतीक ह्यांनी कसं, अश्रूचा थेंब किंवा अशी वीज पण म्हटले, वीज, अश्रूचा थेंब किंवा वीज. आणि असं पण त्यांनी म्हटलंय की ज्यावेळेस सूर्य या नक्षत्रात म्हणजे प्रवेश करतो आर्द्रामध्ये, त्यावेळेस पावसाळ्याची सुरुवात होते. जे लोक शेतकरी आहे ना, त्यांच्यासाठी ही बाब महत्वाची आहे. हे जातक म्हणजे स्वभाव कसा असतो साधारण, बुद्धिमान, जिज्ञासू, संशोधक वृत्तीचे, खेळकर, कधी कधी हट्टी आणि कठोर. यांचं संवाद कौशल्य उत्तम असतं आणि विविध विषयांचे ज्ञान मिळवण्याची पण त्यांना आवड असते. परत बघा स्वभाव, बुद्धिमान, जिज्ञासू, संशोधक वृत्तीचे, खेळकर, पण कधी कधी हट्टी आणि कठोर, उत्तम संवाद कौशल्य.
विविध विषयांचे ज्ञान मिळवण्याची आवड. आता इथे कसं राहू हे असल्यामुळं म्हणजे व्यक्तीला संशोधक पण बनवतो, नो डाऊट, पण जीवनात अप्स अँड डाऊन पण येतात या राहूमुळे, बरं का, असं पण लिहा तुम्ही. जीवनात चढ उतार पण येऊ शकतात. व्यवसाय लिहा त्यांचे, व्यवसाय किंवा शिक्षण म्हणजे करिअरच्या संदर्भात असं थोडक्यात. बुक सेलर, एजंट, शिक्षण व्यवसाय, लेखक, प्रकाशक, रिसर्च, ज्योतिषी, खरेदी विक्री, रसायनशास्त्र, दळणवळण, परत बघा, बुक सेलर, एजंट, शिक्षण व्यवसाय, लेखक, प्रकाशक, रिसर्च किंवा संशोधन करणारे असं लिहा, ज्योतिषी, दळणवळण, सेवा करणारे, रसायनशास्त्र, आणि आजार लिहा, ताप, सर्दी, कफ, आणि श्वासाचे त्रास. गळा, कान, छाती आणि अंगदुखी. चक्कर येणे, निद्रानाश, आणि कोरडा खोकला. पुन्हा बघा, ताप, सर्दी, कफ, श्वासाचे त्रास, घसा, गळा, कान आणि छाती आणि अंगदुखी. चक्कर येणे, निद्रानाश आणि कोरडा खोकला. त्यांनी असं सांगितले म्हणजे ह्या नक्षत्रावर काय कार्य करायचं, तर शक्यतो शुभ कार्य न करता असं काही काही लोक असं तांत्रिक मांत्रिक असतात ना, तर म्हणून असं लिहा तुम्ही, तंत्र मंत्र करणाऱ्यांसाठी चांगलं आहे. विषारी औषधे किंवा केमिकल तयार म्हणजे
या नक्षत्रावर लोक करतात. पण कोणाला विद्याचा आरंभ म्हणजे विद्यारंभ करायचा असेल किंवा बांधकाम वगैरे असे जे काही मंगल कार्य किंवा शुभ कार्य आहेत ते शक्यतो नाही करायचे. तंत्र मंत्रांच्या संदर्भात चालतील. आता ह्याचा आराध्य वृक्ष लिहून घ्या. कृष्णा गरू. आराध्य वृक्ष कृष्णा गरू. आणि त्याला पर्यायी आहेत वृक्ष नागचाफा, चंदन, बेहडा. पुन्हा सांगते, कृष्णा गरू, नागचाफा, चंदन आणि बेहडा. आणि ह्याच्यासाठी पण अशा काही रेमेडियल पार्ट म्हणा किंवा उपयुक्त सूचना असं लिहा. 1 नंबरचे आहे काळी लोकर. म्हणजे कोणाला जर दृष्ट लागली असेल ना तर या नक्षत्रावर काळी लोकर घ्यायची आणि त्या व्यक्तीवरून ओवाळून ती अग्नीत टाकून द्यायची. पुन्हा सांगते, दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून काळी लोकर उतरवून अग्नीत टाकावी. कपाळाला चंदन लावावे किंवा कोणाला लावायला आवडत नसेल तर एका छोट्याशा डबीत चंदन आपल्या जवळ ठेवायचं. पुरुषांनी वॉलेटमध्ये ठेवायचं आणि स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये ठेवायचं. चंदनाचा टिळा लावावा किंवा जवळ ठेवावे. मला सुरुवातीपासून अद्याप एकही रेकॉर्डिंग मिळालेली नाही. कोण बोलतय? बोलू नका. ज्ञानेश्वर. सरोज मॅडम, कोणीतरी ह्यांना म्यूट करा ना. हो हो एक ज्ञानेश्वर कोणीतरी बोलतायत, काहीतरी रेकॉर्डिंग मिळालं नाही. चांदीच्या नागाची पूजा करावी. मॅम परत सांगा, ऐकायला नाही आलं. चांदीचा नाग असतो ना, चांदीचा नाग, त्याची पूजा करावी. आणि फारच त्रास होत असेल, बोला. हॅलो. कार्य कोणते करू? अच्छा, काय काय करावं ते सूचना ना? मॅडम, नेट हा, गेलं सांगते. होतं हो, मी 1 मिनिटात सांगते, पण तुम्ही नंतर रेकॉर्डिंग आणा. ऐका, आता हे कम्प्लीट तरी झालं पाहिजे ना. आपले 9 वाजलेत. परत सांगते पटकन. पहिल्या नंबरला काय मी सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर त्याच्यावरून काळी लोकर म्हणजे या नक्षत्राच्या दिवशी अशी आपण दृष्ट कशी काढतो तसं काढायची आणि अग्नीत टाकून द्यायची. आलं का लक्षात? मग दुसरं, चंदन. आपण चंदनाचा टिळा लावतो ना असं डोक्यावर, तर चंदन लावावे किंवा जवळ ठेवावे. नंतर सांगितलं, चांदीच्या नागाची पूजा करावी. दूध, उडीद, तीळ यापैकी कुठल्या पण एका म्हणजे या वस्तूचं दान करावं. दूध, उडीद किंवा तीळ याचे दान करावे असं लिहा. वातजन्य पदार्थ टाळावेत. आणि अजून एक त्यांनी छान उपाय म्हणजे हा आपल्याला बऱ्याच आपल्याकडे जातक येतात, कोर्ट कचेरी वगैरे असती तर म्हणजे सांगायला तर काय हरकत आहे ना. श्रद्धेने केलं तर उपाय म्हणजे त्याचा उपयोग पण होईल.
असा एक उपाय आहे की आर्द्रा नक्षत्रावर रुई ऑब्लिक धोत्रा असं लिहा. आर्द्रा नक्षत्रावर रुई ऑब्लिक धोत्रा म्हणजे रुई किंवा धोत्रा या वृक्षाचे मूळ तायतात गळ्यात धारण करावे. म्हणजे हे मूळ तायतात घालायचं आणि आपल्या गळ्यात धारण करायचं. तर असं म्हणजे त्यांनी म्हटलंय की असं केल्यावर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये विजय प्राप्त होतो म्हणजे किंवा रिझल्ट आपल्या बाजूने लागतो. पुन्हा सांगते, आर्द्रा नक्षत्रावर रुई ऑब्लिक धोत्रा वृक्षाचे मूळ ताईतात घालून गळ्यात धारण केल्यावर कोर्ट कचेरीमध्ये किंवा कोर्ट कचेरीच्या कामात विजय प्राप्ती होते किंवा विजय प्राप्त होतो. आणि त्यांनी उपासना सांगितल्यात या म्हणजे नक्षत्रासाठी. सोमवारचे उपवास करावे म्हणजे सोमवारी उपवास असं लिहा. सोमवारी शंकरास गाईचे न तापवलेले दूध म्हणजे निरस दूध म्हणतो ना आपण, गाईचे न तापवलेले दूध, त्याच्याबरोबर बेल आणि पांढरे फूल वाहावे. ह्या गोष्टी शक्यतो केव्हा करायच्या तर श्रावणी सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी पण. पुन्हा सांगते, सोमवार उपवास, सोमवारी श्री महादेवांना किंवा शंकरास गाईचे न तापवलेले दूध, बेल आणि पांढरे फूल वाहावे. म्हणजे इतर वेळेस केलं तरी चांगलंच, पण श्रावणी सोमवार आणि शिवरात्र असेल तर अतिशय उत्तम. महादेवांना रुद्राभिषेक करावा. हे तर खूपच चांगलं बरं का, रुद्राभिषेक करणं. फक्त ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे सगळेच प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. महादेव, मॅडम मी थोडं बोलू? हा बोला बोला. हा जो उपाय तुम्ही सांगितलाय ना, हा एकदम 100% बरोबर आहे. अजून इफेक्ट जर हवा असेल तर सोमवारी प्रदोषकाळी हो हीच पूजा करायची आणि सलग 11 सोमवार करायचे. येस येस बरोबर आहे ना. हा म्हणजे ते जास्ती फलद्रूप होय होते. होय मॅडम. ओके, थँक्यू सो मच. येस. काय बोललेत मॅम? आवाज नाही आला नीट, रेंज नव्हती. सोमवारी प्रदोषकाळी सोमवारी प्रदोषकाळी ही पूजा करायची. आता मॅडमनी सांगितली ना ती पूजा अच्छा. करायची आणि सलग 11 सोमवार करायचं. ओके ओके, आणि मग थँक्यू. 12व्या सोमवारी महादेवाला पांढरं वस्त्र, जानवं आणि पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आणि अभिषेक पण छोटासा केला तरी अजून चांगलं अभिषेक केला तर फारच उत्तम, पण समजा नाही जमू शकलं कोणाचं तर ऍटलीस्ट एवढं 11 सोमवारचे प्रदोष येस येस दर सोमवारी प्रदोषकाळी करतात ही. आणि त्या दिवशी कांदा लसूण खायचं नाही, उपवास नाही केला तरी चालतो, केला तर फार उत्तम. पांढरे वस्त्र आणि काय सांगतो? पांढरी वस्त्र आणि जानवं महादेवाला अर्पण करायचं. थँक्यू मॅडम, तुम्हाला डिस्टर्ब केलं पण नाही काही नाही होत. सगळ्यांना ते अजून एक उपाय कळाला ना. आणि हा खूप फलद्रूप झाला. म्हणजे मी ज्या क्लायंट्सला सांगितलं ना त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले. छान छान, म्हणून मी बोलले. ओके, काय हरकत नाही. थँक्यू सो मच. पुढचं लिहा, मृत्युंजय जप करावा किंवा ऐकावं महामृत्युंजय मंत्र. शिवलीलामृत 11वा अध्याय वाचा किंवा ऐका. आजकाल हे सगळं आपल्याला ह्याच्यावर मिळतं, ऐकायला पण मिळतं. आणि गाईला गोड पोळी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. ते पण चांगलं. म्हणजे हे एवढे सगळे उपाय करा असं नाही मी म्हणत. ह्याच्यातलं जे तुम्हाला जमेल किंवा आपल्या क्लायंट आपल्याला कळतं ना आलेला कसा आहे, तो ह्याच्यातलं काय करू शकेल, तर त्याला सोप्यात सोपं म्हणजे एवढं आपण सांगायचं, पण त्यांनी काहीतरी ह्याच्यातलं केलं तर चांगलंच आहे. आता हे घ्या, काय ह्याचं
मंत्र. ओम आद्राय नमः. दुसरा मंत्र आहे ओम रुद्राय नमः. आणि ओम नमः शिवाय हे पण सांगितलंय त्यांनी. परत सांगते ओम आद्राय नमः, ओम रुद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय. खरं तर ओम नमः शिवाय म्हटलं की सगळंच माझ्या मते ऍटलिस्ट की सगळंच आपल्याला. ओम आद्रा यई आहे का? हो आद्रा येई 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 येस. ओम आद्राय नमः, मग दुसरा ओम रुद्राय नमः सांगितला आणि मग ओम नमः शिवाय हा पण चालेल. तर आता आपण मला वाटतं इथे थांबूया, पुढचं काही होणार नाही. मी इथे लिहून ठेवते की आपण आद्रा नक्षत्रापर्यंत झाले. सर मॅम छान एक्सप्रेशन दिलं. मॅडम खूप सुंदर झालं, खूप खूप सुंदर छान, झालं. खूप छान. आणि उपाय वगैरे एकदम बेस्ट मॅडम, इतकं सुंदर झाला. आणि खरं तुम्ही नक्षत्रात खूप आहे. आपल्या ते पाटील मॅडम नाही का म्हटलं, मग आपल्याला 1 वर्ष लागेल नक्षत्र शिकवायला. पण आता खरंच आहे. परीक्षेच्या दृष्टीने आणि थोडं थोडं मी मला काही उपाय वगैरे सापडले तर कसे म्हणजे आपल्याला सगळ्यांना क्लायंट्सला द्यायला. पण असं आपण आपल्याकडे क्लायंट आल्यावर आपल्याला उपाय तर द्यावे लागतातच ना, काही ना काही. असं थोडीच आहे की आपल्याला दिसतंय की म्हणजे हे तर ह्याची गोष्ट होणारच आहे, पण उपाय तर देणारच ना आपण. चांगल्या हो. पद्धतीने केलं तर होणार. नाही, खूप चल खूप बोला बोला. खूप छान सांगताय तुम्ही, खूप छान. उपाय मंत्र सगळेच सुंदर, सगळेच सुंदर. थँक्यू. थँक्यू मॅडम, खूप छान माहिती दिली. खरंच मॅडम खूप छान, खूप छान माहिती. मॅडम थँक्यू, खूप छान सांगितलं मॅडम. थँक्यू मॅडम. सरांना थँक्यू म्हणा, मला नाही. खूप छान क्लास झाला मॅडम. थँक्यू. सरांना थँक्यू आहे सर. धन्यवाद आणि शुभरात्री. थँक्यू मॅडम. थँक्यू. सरांना तर स्टँड बाय थँक्यू आहे मॅडम. हो ना, हो ना. नाही, 24/7 आपल्याला थँक्यू सगळ्यांना आहे. सरांनीच घडवलंय ना, आपलं काय. 24/7 सरांना थँक्यू आहे. होय होय. खरंच सुंदर झाला क्लास, अप्रतिम. थँक्यू मॅडम. गुड नाईट थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम थँक्यू. सर थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. मॅडम छान झाला क्लास.